परमेश्वर देवाच्या गौरवासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहोत. तर चला आपण ऐकूया देवाचं वचन. यावेळेस 2 राजे याचा अध्याय 5 आणि वचन 3 यावेळेस आपण काढूया. 2 राजे अध्याय 5 वचन 3. यस. ती आपल्या धनीनीच म्हणाली, ती आपल्या धनीनीच म्हणाली, शमरोनातल्या संदेशांशी शमरोनातल्या संदेष्टांशी धन्याची जर गाठ पडली तर किती बरे होते, तर किती बरे होईल. त्याने त्याचे पोट बरे केले असते. त्याने त्याची ही एक सत्य घटना आहे आणि बारकाईने लक्ष द्या काय घडलेलं आहे. तर जो आरामाचा राजा आहे तो आरामाच्या राजाने त्या ठिकाणी इस्रायलवरती स्वारी केली आहे आणि इस्रायल मधून त्या लोकांना गुलाम बनून तो आपल्या बरोबर घेऊन गेला आहे. तर त्यामध्ये एक छोटी मुलगी देखील आहे. एक छोटी मुलगी गुलाम बनून त्या ठिकाणी नेलेली आहे. आणि मग त्या राजाचा एक खास असा अधिकारी आहे, तर खास असा व्यक्ती आहे जो दरबारामध्ये महत्वाच्या पदावरती आहे, जबाबदारी त्याच्याकडे आहे. तर त्याच्या घरी आता या मुलीला काम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मग आता ही त्या व्यक्तीच्या घरी त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीच्या हाताखाली काम करत आहे. परंतु काम करत असताना ही मुलगी एक वाक्य त्या ठिकाणी बोलत आहे आणि ती त्या धनिनीला सांगत आहे की जर इस्रायल मधल्या संदेष्टांबरोबर आपल्या धन्याची भेट झाली असती तर किती बरं झालं असतं, किती बरं झालं असतं. जर इस्रायलाच्या संदेशाबरोबर आपल्या धन्याची भेट झाली असती तर त्यांनी त्याचे पोट बरे केले असते. आणि बारकाईने लक्ष द्या, या वचनामध्ये निश्चित आमच्यासाठी आशीर्वाद आहे. या ठिकाणी एक छोटी मुलगी तिच्या मालकिनीला सल्ला देत आहे आणि तो सल्ला थेट राजापर्यंत जात आहे. आणि राजा तो सल्ला ऐकून तो जो व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे नामान, त्या नामानाला इस्रायल मध्ये पाठवत आहे. बऱ्याचदा परमेश्वराच्या लोकांना असं होतं की इतकीशी मुलगी आहे, ही छोटी मुलगी आहे आणि हिला काय कळतं, हिला काय समजतं, हिला माणसाची काय पारख आहे, माणसाची काय ओळख आहे, हिला काय कळतं की कशा प्रकारे आरोग्य मिळतं, कशा प्रकारे माणूस बरा होतो, देव काय आहे, हिला नीट माहिती नसेल, हिला काय पूर्ण माहिती असेल. अशा प्रकारे अनेक लोकांच्या मनामध्ये समज आहे. बऱ्याचदा आपण ही गोष्ट पण पाहतो की तो छोटा आहे, तो मोठा आहे. मग मोठ्याचा सल्ला घेणं ठीक आहे, परंतु लहान पण सल्ला देण्याचं काय कारण आहे, छोट्या व्यक्तीने सल्ला देण्याचं काय कारण आहे. परंतु परमेश्वराच्या लोकांना जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विजयी व्हायचं आहे, तर परमेश्वरावर विश्वास करणाऱ्या लहानातील लहानाचा सुद्धा सल्ला ऐकायला पाहिजे. मी जगातल्या लोकांविषयी नाही बोलते. जो परमेश्वरावर भरोसा करतो, जो व्यक्ती परमेश्वरावर अवलंबून आहे, ज्याचं ध्यान, ज्याचं लक्ष परमेश्वराकडे आहे, ज्याची ओळख परमेश्वराबरोबर झालेली आहे, तर अशा प्रत्येक व्यक्तीचा सल्ला आमच्यासाठी अनमोल ठरू शकतो. मग तो व्यक्ती मोठा असेल किंवा तो व्यक्ती छोटा असेल तरीही आम्ही तो सल्ला स्वीकारला पाहिजे. कारण परमेश्वर देव कधी कोणाबरोबर कोणाच्या द्वारे आमच्या बरोबर बोलेल हे आम्ही सांगू शकत नाही. आणि बायबलमध्ये अशा अनेक घटना आहेत. ही छोटी मुलगी आहे आणि छोटी मुलगी आपल्या धनिनीला सल्ला देत आहे. धनिनीचा तो सल्ला जो आहे तो राजापर्यंत जात आहे आणि राजा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवत आहे. ही जी मुलगी आहे, ही मुलगी जर इतर लोकांना वाटत असं की ही साधारण मुलगी आहे, एक छोटी मुलगी आहे, परंतु या मुलीकडे बारकाईने पाहिलं तर या मुलीमध्ये एक विश्वास आहे असं आपल्याला दिसेल. देवाबरोबर तिची खास ओळख आहे असं आपल्याला दिसेल. ती धार्मिक असावी असं आपल्याला दिसून येतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांना कदाचित अशा गोष्टी घडतात. आम्ही म्हणतो तो छोटा आहे, परंतु त्या छोट्या व्यक्तीकडे जी माहिती आमच्याकडे नाही, कदाचित जे ज्ञान आम्ही मिळवलं नाही, आम्हाला मिळवता आलं नाही, ते ज्ञान त्या लेकराकडे असू शकतं, त्या छोट्या व्यक्तीकडे असू शकतं. हालेलुया. म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सगळ्यांकडेच असेल असं नाहीये.
आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहे त्या सगळ्यांनाच माहिती असेल असं पण नाहीये, आणि जे सगळ्यांना माहिती आहे ते आपल्याला माहिती असेल असं पण नाही. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांना परमेश्वर देव कधी कधी काही अनमोल अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घेऊन येतो. आम्ही बऱ्याचदा तो घेऊन येणारा व्यक्ती कोण आहे हे पाहत असतो. परमेश्वराच्या लोकांना ध्यानात ठेवा, मी हमेशा एक गोष्ट बोलतो की बोलणारा कोण आहे हे पाहण्यापेक्षा तो काय बोलत आहे याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. तो काय सांगत आहे. जर ते सांगणं योग्य वाटत असेल, जर ते सांगणं तुमच्या हिताचं तुम्हाला वाटत असेल, जर त्या सांगण्यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी तुमच्यासाठी आशीर्वाद आहे तर निश्चित ते घेतलं पाहिजे, निश्चित ते स्वीकारलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि बऱ्याचदा काय होतं, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, मी उच्च पदावरचा व्यक्ती आहे आणि हे साधारण व्यक्ती मला सांगतात आणि हा माझा अपमान आहे असे समजणारे व्यक्ती बऱ्याचदा एखाद्या चांगल्या आशीर्वादापासून, एखाद्या चांगल्या गोष्टीपासून लांब राहतात, फक्त त्यांच्या त्या स्वभावामुळे. हालेलुया. आणि मग परमेश्वराच्या लोकांना देवाच्या चरणामध्ये, देवाच्या नजरेमध्ये सर्व समान आहेत. आणि म्हणून त्यासाठी गरजेचं आहे की आम्ही देवाला बारकाईने व्यवस्थित समजून घेणं. आणि म्हणून या ठिकाणी जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला यशस्वी व्हायचं आहे, जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये यश पाहायचं आहे, तर धार्मिकाचा सल्ला, मग तो छोटा असो अथवा तो मोठा असो, तो सल्ला आम्ही स्वीकारला पाहिजे. या ठिकाणी आता ही छोटी मुलगी बोलत आहे, तर हे बोलणं कुठून आहे? परमेश्वरापासून आहे, तिच्या देवावर असलेल्या विश्वासामुळे आहे. आणि म्हणून प्रत्येक सल्ला आमच्यासाठी महत्वाचा आहे. जर तो व्यक्ती प्रभूला भिणारा आहे, जर तो व्यक्ती परमेश्वराच्या संगती चालणार आहे, कोणाचं पण नाही, कुणी पण येतं ते सल्ला देतं ते नाही, जे खरंच देवाबरोबर चालत आहे, जे खरंच उपवास प्रार्थनेमध्ये, जे खरंच देवाच्या संगती चालत आहे, त्या लोकांचे सल्ले निश्चित आमच्यासाठी महत्वाचे असू शकते, आम्हाला आमच्या जीवनामध्ये वरच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षामध्ये घेतली पाहिजे. त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते आणि ती आहे की आमचं मन साफ असलं पाहिजे, आमचं मन स्वच्छ असलं पाहिजे, आमचं मन नितळ पाण्यासारखं असलं पाहिजे. हालेलुया. जर आम्ही देवावर विश्वास करणारे व्यक्ती आहे, जर आम्ही परमेश्वरावर भरोसा करणारे व्यक्ती आहे, जर आमचा देवावरती विश्वास आहे, आम्ही आमचं जीवन जर देवाच्या हातामध्ये दिलेलं आहे, तर मग ध्यानामध्ये ठेवा की आम्ही परमेश्वराचे लेकर आहोत, आम्ही देवाची संतान आहोत. मग जसं देवाचं मन निर्मळ आहे, आमचं मन निर्मळ असलं पाहिजे. जसं देव प्रेमळ आहे तसं आमच्या मनामध्ये देखील प्रेम असलं पाहिजे. हालेलुया. आता पहा, ही छोटी मुलगी आहे, तर या मुलीला गुलाम बनून आणलेला आहे आणि ही मुलगी शत्रूच्या घरामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? इस्रायलवर स्वारी करणारे काही मित्र असणार का? शत्रूच आहे ना. शत्रूने आता इथल्या लोकांना गुलाम बनवलेला आहे, या मुलीला पण गुलाम बनवलेला आहे. आता ही मुलगी शत्रूच्या घरामध्ये काम करत आहे. जर बारकाईने या मुलीकडे आपण पाहण्याचा प्रयत्न केला, जर या बारकाईने या मुलीकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न केला, तर ही मुलगी इतर लेकरांपेक्षा वेगळी आहे असं आपल्याला दिसेल. जर आताची मुलगी किंवा आपल्यापैकी एखादी मुलगी जर त्या ठिकाणी असली असती तर काय झालं असतं, काय घडलं असतं? पहिली गोष्ट, ती पहिल्या दिवसापासून रडत राहिली असती तर शेवटच्या दिवसापर्यंत रडतच राहिली असती. बरोबर आहे का? रडत राहिली असते. का रडत राहिली असते? कारण आता ती तिच्या घरातले जे तिचे प्रिय लोक आहेत, तिचे आई वडील बहीण भाऊ, त्यांच्या सर्वांपासून ती वेगळी झालेली आहे. या ठिकाणी तिला दुःख, या ठिकाणी तिला पीडा, या ठिकाणी त्रास तिला सहन करावा लागत आहे. गुलामाला कुणी चांगली वागणूक देतं का? गुलाम असतो. बरोबर आहे का नाही? मोजकच त्याला खायला दिलं जाणार, मोजकं सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मोजके असणार आहेत. तुमचं लेकरू तुम्हाला म्हणणार, हा मम्मी मला 10 रुपये दे, मला कुरकुरे आणायचे आहे. तसं एक गुलाम लेकरू म्हणेल का मालकाला? गुलाम व्यक्ती बोलू शकेल का? त्याला द्या, मला हक्क दाखवू शकत नाही. माणसांची विक्री त्या काळामध्ये होत असायची आणि मग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विकत घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये कामाला वगैरे ठेवायचा. किंवा मग ज्यावेळेस एक राजा दुसऱ्या राज्यामध्ये स्वारी करायचा, तिथल्या लोकांना ते गुलाम बनवून घेऊन यायचे. आणि मग गुलाम म्हणजे त्याला पगार नाही, गुलाम म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचं वेतन नाही, गुलाम म्हणजे त्याने जे सांगितलं ना ते काम त्याने करायचं आहे. एक कैद्यासारखी वागणूक गुलामाला त्या काळामध्ये दिली जायची.
पोटभर जेवण त्या व्यक्तीला दिलं जात नव्हतं. मग आता ही मुलगी पण गुलाम होती. या मुलीला पण त्या दुःखातून जावं लागत होतं, त्या वेदनेतून जावं लागत होतं, त्या त्रासातून जावं लागत होतं, त्या पिढ्यांमधून या लेकराला जावं लागत होतं. हालेलुया. मग आता विचार करा, आईपासून दूर आहे, जे तिला त्या परिवाराची गरज आहे. आता ती वेळ अशी आहे की तिने परिवारामध्ये असायला पाहिजे, तिला परिवारातलं प्रेम मिळायला पाहिजे, भावा बहिणीची संगती तिला मिळायला पाहिजे, तिला खेळता आलं पाहिजे, तिला बागडता आलं पाहिजे, असं तिचं वय आहे. पण त्या वयामध्ये तिला गुलाम बनून नेलेलं आहे आणि गुलामगिरीमध्ये ते काम तिला करावं लागत आहे. त्या ठिकाणचे वेगळ्या वेगळ्या त्या घरातले साफसफाई, धुणं भांडे, काय जेही काम असेल ते काम त्या लेकराला करावं लागत आहे. पण विचार करा परमेश्वराच्या लोकांनो, ज्यावेळेस अशा प्रकारच्या गुलामगिरीमध्ये जर ते लेकरू आहे तर त्याची मानसिकता काय असेल, कशा प्रकारे त्या लेकराचा स्वभाव बनेल, कशा प्रकारे ते लेकरू बिहेव करेल. जर आताचं लेकरू असेल तर ते व्यवस्थित काम त्या ठिकाणी करू शकणार नाही, ते रडत राहणार, चिंता करत राहणार, घरच्या आठवणीमध्ये रडत राहणार. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की या मुलीमध्ये काही वेगळं आहे. या मुलीमध्ये जरी ती गुलाम आहे, जरी तिला घरापासून दूर राहावं लागलं, भाऊ बहिणीपासून दूर राहावं लागलं, आपल्या देशापासून तिला दूर राहावं लागत आहे, तरी देखील त्या मुलीमधलं थोडं देखील प्रेम कमी झालं नाही. त्या मुलीमध्ये असणारा कळवळा कमी झाला नाही, त्या मुलीमध्ये असणारा विश्वास कमी झाला नाही. हालेलुया. आणि तिची भक्ती देखील कमी झाली, तिची भक्ती कमी झाली नाही, तिचा विश्वास कमी झाला नाही, तिची प्रीती कमी झाली नाही. या ठिकाणी पहा ना तुम्ही, जो व्यक्ती तिचा शत्रू आहे, ज्याने तिला गुलाम बनवून आणलेला आहे, तिचा शत्रू आहे आणि त्या शत्रूचं भलं होण्याची ती अपेक्षा करत आहे. कुणी करेल का अशी अपेक्षा? त्या शत्रूचं भलं व्हावं अशी अपेक्षा ती करत आहे. माझ्या धनी जर इस्रायलाच्या संदेशा बरोबर त्याची भेट झाली असती तर किती बरं झालं असतं. म्हणजे काय आहे, ती मुलगी त्याचं दुःख पाहत आहे. कारण काय आहे की त्या व्यक्तीला कोड आहे, नामानामा कोड आहे, पूर्णपणे कोडाने भरलेला व्यक्ती आहे. जरी तो चांगल्या हुद्द्यावरती आहे, चांगल्या पदावरती आहे, तो शूर आहे, तो वीर आहे, तो ज्ञानी आहे, राजासाठी त्याच्या देशासाठी तो विशेष व्यक्ती आहे, परंतु त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये दुःख आहे, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये वेदना आहे, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये टेन्शन आहे. आणि ते टेन्शन आहे त्याच्या कोडाचं. तो स्वतःकडे पाहत आहे, निराश होत आहे, तो स्वतःकडे पाहत आहे, दुःखी होत आहे. ती निराशा त्याला बेचैन करत आहे. आणि ही बेचैनी, ही निराशा, हे दुःख कुणी पाहिलं? या मुलीने पाहिलं की माझा धनी बरं होण्यासाठी किती प्रयत्न करत आहे. आणि मग रोज काही ना काही प्रयत्न चालू आहे. या वैद्याला बोलव, त्या वैद्याला बोलव, इकडं जा तिकडं जा, जो कोणी काही उपाय सांगेल तो उपाय माझा धनी करत आहे, पण माझा धनी बरा होत नाही. आणि यामुळे तो फार दुःखी आहे, यामुळे तो फार निराश आहे. कारण ही मुलगी त्याच्या घरामध्ये आहे, तो बाहेर हसत असेल, तो बाहेर सगळ्या लोकांबरोबर दाखवत असेल तर काही नाही, मला काही टेन्शन नाही आहे, आता जे आहे ते आहे, मला काही टेन्शन नाही. पण ज्यावेळेस तो घरामध्ये येतो, आपल्या लोकांमध्ये येतो, परिवारामध्ये ज्यावेळेस तो येतो, त्यावेळेस ती निराशा जी त्याच्या जीवनामध्ये आहे ना ती दिसून येते. आणि ती निराशा त्याच घरात असलेली ही गुलाम मुलगी पाहत आहे. बारकाईने, जरी तिला त्याच्या बरोबर बोलता येत नाही, कारण ही गुलाम आहे, ती डायरेक्ट त्याच्या बरोबर नाही बोलू शकत, ती धनीने बरोबर बोलते, परंतु ती लांबून ही सर्व गोष्ट पाहत आहे की माझा धनी दुःखी आहे, माझा धनी निराश आहे, माझा जो धनी आहे तो परेशान आहे. आणि त्याची परेशानी जाऊ शकते, त्याची परेशानी खतम होऊ शकते, त्याचं हे दुःख दूर होऊ शकतं. जर इस्रायलाच्या संदेशा बरोबर, शमरोनातल्या संदेशा बरोबर त्याची जर भेट होते तर हे दुःख दूर होऊ शकतं. एक मोठा आत्मविश्वास तिच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, तो कळवळा तिच्या मनामध्ये आहे की माझा धनी बरा पण झाला पाहिजे, बरा होऊ शकतो, बरा झाला पाहिजे. तिचा विश्वास त्या ठिकाणी आहे. तिला त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहून कळवळा येत आहे, त्याच्याकडे पाहून ती नाही का तिच्यातलं प्रेम, प्रभूची प्रीती तिथं दिसून येत आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना खूप महत्वाचं आहे की
आमचं मन, आमचे विचार स्वच्छ असले पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतो की ही मुलगी शत्रूवर प्रेम करत आहे. बायबलमध्ये लिहिलं की तुम्ही आपल्या शत्रूवर जसं स्वतःवर तसं आपल्या शत्रूवरती प्रेम करा, आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करा. तर हे खरं वचन या मुलीच्या जीवनामध्ये दिसत आहे. या मुलीच्या जीवनामध्ये प्रॉपर घडताना आपण ते पाहत आहोत की खरंच हे वचन कसं आपण आपल्या जीवनामध्ये लागू करू शकतो. अनेक लोक वाचतात बायबलमध्ये की वैऱ्यावर प्रेम करा, परंतु नाही करू शकत, नाही होत त्यांच्याकडून. त्यांना एकमेकांना क्षमा करणं अवघड जात आहे. मनामध्ये त्या गोष्टी धरून बसत आहे, घेऊन बसत आहे आणि ते कठीण जात आहे. आम्ही परमेश्वराचे लोक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत. जर आम्ही देवाचे लोक आहोत तर देवाचा स्वभाव आमच्यामध्ये असला पाहिजे. या जगामध्ये कोणीही आमचं काही लॉस करू शकत नाही. एक गोष्ट हमेशा आम्ही ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे, हे जे काही आमच्या जवळ आहे ते सर्व कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. आणि मग जर गेलं आमच्या जीवनामधून ते ना, तर ते देण्यासाठी देव समर्थ आहे. परत डबल देण्यासाठी देव समर्थ आहे. पूर्ण आमच्या त्या गेलेल्या सर्व गोष्टींची भरपाई करण्यासाठी परमेश्वर देव समर्थ आहे. आपण पाहतो योबाच्या जीवनात देवाने डबल दिलं. असे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे की परमेश्वर देवाने ज्याचा लॉस झालेला आहे, नुकसान झालेला आहे, देवाने अधिक प्रमाणामध्ये देवाने त्यांना दिलेलं आहे. जर ते संयमी राहिले, त्या ठिकाणी विश्वासू राहिले, त्या ठिकाणी त्यांनी कुरकुर केल्या नाही, तर परमेश्वर देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराच्या लोकांना आपण पाहतो की ही मुलगी, या मुलीमध्ये एवढा समजदारपणा कुठून आला है ना? इतकी प्रीती हिच्यामध्ये कुठून आली? इतका कळवळा हिच्यामधून कुठून आला? कारण ही देवाला भिवून वागणारी आहे, ही परमेश्वरावर विश्वास ठेवणारी आहे. आणि म्हणून आम्ही आमचं मन हमेशा स्वच्छ ठेवलं पाहिजे. आम्ही आमचं मन हमेशा क्लीन ठेवलं पाहिजे. आम्ही आमचं मन हमेशा साफ ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही आमचं मन साफ ठेवू, परमेश्वर देवाच्या लोकांनो, आम्ही वैयक्तिक पण आशीर्वादित होणार आहोत आणि आमच्या द्वारे अनेक लोक आशीर्वादित होणार आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणखी महत्वाची गोष्ट आहे की ज्याही वेळेस काही संकट आमच्या जीवनामध्ये येतात, बऱ्याचदा संकटामध्ये मनुष्य परेशान झालेला दिसतो, दुःखी झालेला दिसतो, निराश झालेला दिसतो, उदासी माणसाच्या जीवनामध्ये येते. ज्यावेळेस संकट येतात, कोणीही व्यक्ती संकटाची अपेक्षा करत नाही की संकट माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. या संकटामध्ये जर आम्ही धीर धरला, या संकटामध्ये जर आम्ही खंबीर राहिलो, या संकटामध्ये जर आम्ही परमेश्वराबरोबर विश्वासू राहिलो, तर या संकटातून निश्चित देवाचं गौरव आमच्या जीवनात घडणार आहे. हालेलुया. हेच ते संकट आहे जे देवाचं गौरव आमच्या जीवनामध्ये घेऊन येणार आहे. परमेश्वराचं गौरव होणार आहे. या संकटामधून देवाची स्तुती होणार आहे, देवाचा महिमा होणार आहे. आता या मुलीच्या जीवनात काय संकट आहे की हिला हसत खेळत असताना, भावा बहिणीमध्ये बागडत असताना हिला उचलून नेलं आहे, गुलाम बनवलेलं आहे. घरापासून ही वेगळी झालेली आहे आणि आता या ठिकाणी गुलामगिरीची वागणूक तिला त्या ठिकाणी दिली जात आहे, त्रासाची वागणूक तिला दिली जात आहे. ती आनंदी असेल का? कोणतं लेकरू आनंदी राहू शकतं का अशा परिस्थितीमध्ये? कोणता माणूस आनंदी राहू शकत नाही, हे तर लेकरू आहे. परंतु या ठिकाणी या लेकरामध्ये काही विशेष गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. हिचा या संकटापेक्षा देवावर जास्त भरोसा आहे. ही या संकटाकडे पाहत नाही, ही परमेश्वराकडे पाहत आहे. ही जरी त्या देशापासून, आपल्या देशापासून दूर गेलेली आहे, आपल्या लोकांपासून दूर गेलेली आहे, परंतु देवाच्या जवळ ती राहत आहे. परमेश्वराच्या बरोबर ती चालत आहे, परमेश्वराच्या संगती ती चालत आहे. तिच्या विश्वासावरून या गोष्टी दिसून येतात. तिच्या विश्वासावरून, तिचा असलेला भरोसा या ठिकाणी दिसून येतो. पहा, त्या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये जे संकट आलं, क्लेश आले, विपत्ती आली, परेशानी आली,
पण तरीही त्या विपत्ती, त्या परेशानीकडे न पाहत बसता ती त्या मालकिनी बरोबर बोलत आहे. ती पाहत आहे त्या धन्याच्या समस्यांकडे, ती पाहत आहे त्या धनिनीच्या टेन्शनकडे, ती पाहत आहे तिच्या घरातल्या वातावरणाकडे की हे वातावरण बदलू शकतं. आणि ती धनिनी बरोबर बोलत आहे की जर आपला धनी इस्रायलाच्या संदेष्टा बरोबर, शब्रोनातल्या संदेष्टा बरोबर जर त्यांची गाठ झाली तर किती बरं होईल. आणि परमेश्वर देवाच्या लोकांना पहा, या शब्दावरून राजाने नामानाला इस्रायल मध्ये पाठवलं आहे. राजाने नामानाला आता त्या ठिकाणी संदेष्टाकडे पाठवलं, पत्र लिहून, इस्रायलाच्या राजासाठी पत्र लिहून तिकडे पाठवलेलं आहे. आणि नामान त्या ठिकाणी जातो आणि काय होतं वाचूया त्या ठिकाणी 2 राजे याचा अध्याय 5 आणि वचन 14. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देने जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाच्या लोकांना या ठिकाणी काय झालेलं आहे, जसं या मुलीने सांगितलेलं आहे तसंच आता या व्यक्तीने जाऊन केलेलं आहे. आणि मग तो गेलेला आहे. इस्रायलाचा संदेष्टा त्या ठिकाणी त्याला सांगत आहे, अलिशा की आता तू जा आणि त्या ठिकाणी नदीमध्ये 7 वेळेस तो डुबकी मार. आणि तो मारत आहे आणि त्याप्रमाणे त्याने केलं आहे. आणि जसंच तो वर येत आहे त्याने पाहिलं की लहान मुलासारखी आता त्याची त्वचा झालेली आहे, एकदम शुद्ध तो झालेला आहे. पूर्णपणे जे कोड आहे ते निघून गेलेला आहे, तो आजार निघून गेलेला आहे. आणि तो व्यक्ती फार आनंदाने उड्या मारत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जो ही व्यक्ती परमेश्वराजवळ येणार, विश्वास घेऊन येणार, विश्वासाने देवाला हाक मारणार, देव जे सांगतो ते कृती करणार, परमेश्वर देव 100% त्याला आरोग्य देणार. हालेलुया. देव 100% त्याला आरोग्य देणार. कारण बायबल सांगतं, आम्ही बायबल मध्ये वाचतो, ज्या ज्या ठिकाणी येशू गेला ना, जे लोक त्याच्याकडे आले विश्वासाने आले, येशू त्यांना म्हटलं की तुझ्या विश्वासाने तू बरा झाला आहे, तुझ्या विश्वासाने तू बरा झाला आहे, तुझ्या विश्वासाने तू बरा झालाय. ज्या ज्या ठिकाणी तो गेला म्हटला तुझा विश्वास, म्हणजे जे लोक विश्वास धरून येत होते ते अनुभव घेत होते. आजही लोक अनुभव घेत आहेत. अनेकांच्या जीवनामध्ये या ठिकाणी साक्ष आहेत. प्रत्येकाच्या जीवनात, मी म्हणाल प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही साक्ष आहे की तुम्ही प्रार्थना केल्या आणि देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे का नाही? यस. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की हा व्यक्ती विश्वासाने गेला आणि बरं झालं. हे पहा 15 वचनामध्ये काय घडलं. नंतर तो बरोबरीची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे तो परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, आणि त्या देवाच्या माणसासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, अखिल पृथ्वीमध्ये इस्रायलाच्या बाहेर देव नाही, हे मला आता कळून आले, हे आता मला कळून आलं आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारा. आता सेवकाचा नजराणा स्वीकारा. हालेलुया. नजराणा घेऊन आता तो सेवकाकडे आलेला आहे. का? कारण आता त्याने अनुभव घेतला आहे. त्याने गेल्या गेल्या नजराणा त्या ठिकाणी दिला नाही. ज्यावेळेस त्याने अनुभव घेतला त्यावेळेस तो आता म्हणत आहे की हा नजराणा घ्या, कारण आता मला कळलं आहे की अखिल पृथ्वीवरती इस्रायलाच्या बाहेर देव नाही. का तो असं बोलला असेल बरं? का अशा प्रकारे त्याच्या मुखामधून हे शब्द आले असतील? कारण आतापर्यंत तो सगळं काही करत आहे. तो आराम या देशामधून त्या ठिकाणी आला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याने सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले आहे. वैद्यापासून तर हर प्रकारच्या गोष्टी त्याने केलेल्या आहे. परंतु त्या ठिकाणी त्याला आराम मिळाला नाही. आणि आता ज्याच्यासाठी तो तळसत होता ती गोष्ट परमेश्वराने त्याला दिली आहे. ज्यासाठी त्याचा जीव असा कासावीस झालेला होता, ज्यामुळे त्याच्या जीवनामध्ये बेचैनी, अंधकाराला आता परमेश्वर देवाने तो अंधकार घालून दिलेला आहे. ती बेचैनी दूर केलेली आहे. देवाने आता त्याला आशीर्वादित केलेला आहे. देवाने त्याला आरोग्य दिलं आहे. आणि काही क्षणामध्ये, हा योगायोग नाहीये,
की चला बाबा आता ते घडणार होतं आणि घडलं, आम्ही काहीतरी प्रयत्न केला, असं नाहीये. जसं कृती करायला सांगितलं तो वर आला आणि लगेच त्याने पाहिलं की आता आरोग्य मिळालेलं आहे. त्याने चेक केलं, लगेच त्याला दिसलं की मी बरं झालेलं. लोक पाहत, त्याच्या बरोबरचे जे त्याच्या बरोबर आलेले होते ते सगळे पाहत आहे की अरे खरंच हा येताना किंवा नदीमध्ये उतरण्याच्या आधी याची अवस्था काय होती आणि आता हा कसा दिसत आहे. कदाचित त्याचे बरोबरचे लोक त्याला ओळखायला कठीण त्यांना जात असेल की हाच आहे का तो. कशामुळे? परमेश्वराच्या लोकांना त्या छोट्या मुलीच्या विश्वासामुळे, तिच्या विश्वासामुळे याने विश्वास ठेवला आणि तो त्या ठिकाणी आला. त्याच्या राजाने विश्वास ठेवला, त्याला तिथं पाठवलं आणि त्या ठिकाणी देवाचं गौरव झालं. तो म्हणू लागला की आता मला कळालं आहे की इस्रायलच्या बाहेर देव नाही. त्याचा वैयक्तिक अनुभव त्या ठिकाणी. 17 वचन वाचूया. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांच्या ओझ्याची माती द्या. आता तो सगळ्या मौल्यवान वस्तू घेऊन आला आणि जाताना काय घेऊन जाणार, मला 2 खेचरांची माती तरी मला द्या. कारण त्याला वाटत आहे की ही भूमी पवित्र आहे आणि ही भूमी आशीर्वादित आहे आणि मग या ठिकाणी मी अनुभव घेतला आहे परमेश्वराचा आणि मग आता मला माती तरी द्या. कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होम बली अर्पणार नाही आणि यज्ञ करणार नाही. हालेलुया. तो म्हणत आहे की यानंतर मी जे काही करणार आहे ते काय करणार आहे, मी परमेश्वराची उपासना करणार आहे. आता त्या ठिकाणी कदाचित ही माती तो वेदीसाठी घेऊन जात असेल. हालेलुया. आणि मग तो म्हणत आहे की यानंतर मी कुठंच अर्पण करणार नाही, कसले प्रकारच्या त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी अर्पण अर्पणार नाही. आता मी परमेश्वराशिवाय उपासना करणार नाही. मी आता परमेश्वराची उपासना करणार आहे. आता मी त्या परमेश्वराचा उपासक आहे. आता मी त्याचा गौरव करणार आहे. आता मी त्याची महिमा करणार आहे. हालेलुया. माझ्या उपासनेचं ठिकाण आता परमेश्वर आहे. मी जरी माझ्या देशामध्ये जात आहे तर मी आता ध्यानात ठेवा, तो फक्त आरोग्य घेऊन जात नाही, तो परमेश्वराला पण आपल्या बरोबर घेऊन जातात. हालेलुया. तो त्या ठिकाणी म्हणतात आता यानंतर मी जाणार. त्या ठिकाणी परमेश्वर देवाचा गौरव आणि त्याने गेला आरामाच्या राजासमोर त्याने परमेश्वराचं गौरव केलं. ही सगळी हकीकत त्याच्या देशातल्या लोकांनी पाहिली आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव झालं. हे गौरव का घडलं? एका मुलीने दुःखातून देवाची केलेली स्तुती. दुःखात, टेन्शन मध्ये, समस्यामध्ये असताना त्या मुलीने परमेश्वरावर दाखवलेला विश्वास. आता विचार करा, तिच्या जीवनातलं हे संकट, तिच्या जीवनातला हा त्रास, तिच्या जीवनातल्या या वेदना आणि या वेदनेमधून, या परीक्षेच्या समयामधून तिने परमेश्वर देवाचं गौरव केलेलं आहे आणि आता ते गौरव पूर्ण आराम देशामध्ये पसरला आहे. हालेलुया. मग कदाचित आपण जर या लेकराकडे पाहिलं तर आपण म्हणू की हे संकट हिच्यासाठी चांगलं होतं. जर ही मुलगी तिथे गेली नसती तर त्या ठिकाणी परमेश्वराचा अशा प्रकारचं गौरव पाहायला मिळालं नसतं. हालेलुया. मला निश्चित विश्वास आहे की ज्या वेळेस तो गेला असेल ना नामान आपल्या घरी, त्यानंतर तो कधी तिला गुलाम म्हणून तिने त्या मुलीला वागवलं नसेल. आपल्या मुलीप्रमाणेच त्याने वागवलं असेल. कारण आता त्याला नवीन जीवन मिळालेलं आहे, नवीन आरोग्य मिळालेलं आहे. आता तो नवीन बनलेला आहे, त्याचे विचार नवीन बनलेले आहे. आता तो परमेश्वराचा उपासक झालेला आहे. त्या मुलीला पण म्हणत असेल चल आता तू पण माझ्या बरोबर उपासना कर, मला आणखीन काही तू शिकव परमेश्वराच्या विषयी, कारण तुला खूप काही माहिती आहे. हालेलुया. आणि म्हणून जिवंत देवाच्या लोकांना आज परमेश्वर देव आमच्या बरोबर बोलत आहे. 3 महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी परमेश्वर देव आमच्या बरोबर बोललेला आहे. पहिली महत्वाची गोष्ट की जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परमेश्वरा बरोबर चालतो, तर तो लहान असो नाहीतर मोठा असो, त्या लहानातल्या लहानाचा सल्ला देखील आमच्या जीवनासाठी मौल्यवान ठरू शकतो, जो आम्हाला उंच पदावर घेऊन जाऊ शकतो, आमचं जीवन आशीर्वादित करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी शिकलो आहे. कोणती आहे? आमचं हृदय जे आहे, आम्ही जर परमेश्वराचे लोक आहोत, जर आम्ही परमेश्वराचे आराधक आहोत तर आमचं हृदय स्वच्छ असलं पाहिजे. मग आमच्यासाठी कोणी शत्रू नाही, आमच्यासाठी कोणी वैरी नाही. प्रेज द लॉर्ड.
आम्ही परमेश्वराचे उपासक आहे. जो व्यक्ती परमेश्वरावर अवलंबून राहतो तो हमेशा देवाकडे पाहत राहतो. त्याचं लक्ष, त्याचं ध्यान हमेशा परमेश्वराकडे लागलेलं असतं. आणि म्हणून आमचं मन जे आहे, आम्ही देवासमोर उभा आम्हाला राहता यावं, आमची प्रार्थना देवाने ऐकावी म्हणून आमचं हृदय हमेशा स्वच्छ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. जर तुम्हाला कोणी त्रास देत आहे, जर तुम्हाला कोणी वेदना देत आहे, जर कोणी तुमचं नुकसान केलेलं आहे, जर कोणी तुम्हाला काहीतरी तुमचं हिरावून घेतलेलं आहे, तर आता परमेश्वर देवाच्या लोकांना त्याला सोडून द्या, त्याला क्षमा करून टाका. देव तुम्हाला ती भरपाई करून देईल. देव तुम्हाला तुमची गरज पूर्ण करेल. परमेश्वर देव हर एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करेल. ती गेलेल्या गोष्टीची काळजी करत बसू नका. परमेश्वर देव भरपाई करून देणारा परमेश्वर आहे. त्याच्या लोकांना आशीर्वादित करण्यासाठी तो समर्थ आहे. आणि म्हणून त्यासाठी गरजेचं आहे फक्त एक महत्वाची गोष्ट की आमचं जे हृदय आहे ते निर्मळ असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, संकटामध्ये आम्ही धीर धरला पाहिजे, कारण या संकटामधूनच देवाचं गौरव होतं. अनेक लोकांच्या जीवनामधून संकटामधूनच लोकांच्या जीवनामध्ये देवाचं गौरव होतं हे पाहिलं. जर माझ्या जीवनामध्ये संकट आलं नसतं तर आज मी या ठिकाणी सेवक नसतो, मी या ठिकाणी देवाची सेवा करत तुम्हाला दिसलो नसतो. आणि म्हणून जिवंत देवाच्या लोकांनो, संकटांना घाबरू नका, संकटांसमोर परेशान होऊ नका, तर संकटातून देवाचं गौरव कसं होईल याची काळजी घ्या. त्या संकटामध्ये देवाबरोबर राहा, परमेश्वराबरोबर राहा. तिथून परमेश्वर देव तुम्हाला उंच करणार आहे आणि तिथूनच देवाचं गौरव होणार आहे. हालेलुया, हालेलुया. बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की जय. चला यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्वजण आपले डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, प्रेमळ देवा, राजांचा राजा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुला गौरव देतो देवा. परमेश्वर पिता, आज तुझे लोक कसे असावेत प्रभू. परमेश्वर पिता, तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये तू कसं तुझं गौरव घेऊन येतो प्रभू, ह्या गोष्टी आम्ही शिकलो आहे प्रभू. परमेश्वर पिता, खरोखर जिवंत देव बाबा, तू लहानावर तीच कृपा करतो जी तुझ्या संदेशच्या सेवकांवरती करतो. माझ्या परमेश्वरा, प्रत्येकावरती तू सारखा अनुग्रह करणारा परमेश्वर आहे. आज आम्ही शिकलो परमेश्वर पिता, प्रत्येक तुझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येकाचा सल्ला आमच्यासाठी मौल्यवान आहे, महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आमचं जीवन, आमचं हृदय आम्ही स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. संकटामध्ये धीर धरून तुझ्यावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. परिस्थिती कशीही असो, आम्हाला निराश न राहता, दुःखी जीवन न जगता प्रभू तुझं गौरव आम्ही तिथं कसं करता येईल आमचं याकडे लक्ष असलं पाहिजे. माझ्या राजा, माझ्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला तुझ्या रक्तामध्ये मी समर्पित करत आहे प्रभू. जर आमच्यामधून कोणी दुःखी आहे, कोणी निराश आहे, कोणी खिन्न आहे परमेश्वरा, तर येशूच्या नावात आज तुझा स्पर्श तू त्यांना कर प्रभू. हो राजा, तुझी कृपा त्यांच्यावरती तू कर. जर कोणी आजारी आहे, तुझं आरोग्य दे बाबा, तू त्यांना दे. आज एक मोठा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये घडू देत नको परमेश्वर पिता. जे विश्वासामध्ये कमजोर आहे, आज त्यांच्या विश्वासाची बांधणी होऊ दे राजा. ते विश्वासामध्ये मजबूत होऊ दे आणि तुझ्या बरोबर चालण्यासाठी त्यांना सहाय्य मिळू दे. आम्ही सर्व मिळून तुझ्या हातात पडतो. आमची प्रार्थना ऐकली, आभार मानतो येशू प्रभूच्या नावात मात्र स्वीकार पिता, आमेन. जर तुम्ही या वचनाद्वारे आशीर्वादित झाला आहात आणि पहिल्यांदा हा संदेश तुम्ही ऐकत आहात, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझी विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असं वाटतं की या वचनाद्वारे कोणी आशीर्वादित होऊ शकतं तर तुम्ही या वचनाला शेअर देखील करा आणि कमेंट्स देखील तुम्ही करू शकता. देव बाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.